शाळेमध्ये नवीन शिक्षिका येऊन फक्त 1 महिना झाला होता आणि 1 महिन्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांची जवळीक एवढी वाढली होती की शिक्षिका आणि मुख्याध्यापक तासनतास ऑफिसमध्ये असायचे. बाकींना त्यांच्यावर थोडाफार संशय होताच, कारण एवढा वेळ ते दोघे सोबत असायचे आणि काय बोलत असेल त्यांनाच माहित होतं. रुपाली मॅडम ही नवीन शिक्षिका शाळेवर रुजू झाली आणि दिवसेदिवस तिची मुख्याध्यापक सोबत जवळीक वाढत होती. बाकी कोणी विचारले असता मुख्याध्यापक त्यांना सांगायचा की रुपाली मॅडम त्यांची नातेवाईक आहे. अगोदर तर सर्वांना खरं वाटलं होतं की असेल नातेवाईक, पण रोज पण ते दोघे एवढा वेळ ऑफिसमध्ये असायचे की त्यांना कधी कधी तर समजत पण नव्हतं की सुट्टी झाली आहे. ते आता तासनतास ऑफिसमध्ये वेळ घालवायचे. एवढा वेळ ते सोबत, त्यामुळे आता बाकी सर्वांना संशय त्याच्यावर वाढला होता. हद्द तर तेव्हा झाली होती जेव्हा मधल्या सुट्टीत ऑफिसचा दरवाजा बंद होता आणि आतमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षिका. पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. मित्रांनो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.